नमस्कार. भक्तिपंत बहु सोपा पुण्य नागवे पापा आणि येणे जाणे खेपा येणीची एक चुकती. भक्तिपंथ एवढा सोपा आहे, एवढा चांगला आहे आणि येणं जाणं याच्यामुळंच नाहीसं होतं. म्हणून भक्तिपंथ सोपा आहे. भक्तिपंथ अवघड किती आहे. भक्ती ते कठीण सोळावरील पोळी आणि निवडे तू बळी विरळा शूर. ती सोळावरील पोळी आहे. तो विरळा असा कोणी जणी त्याचे लोटांगणी. म्हणून सांगतात असा कोणी एखादा असतो माऊलीसारखा की अनेक जन्माच्या पुण्यातून त्याला मोठं महादीप प्राप्त होतं. पण हे काय सर्वांना होतं का? नाही. पण एक लक्षात घ्या, सर्वांना होत नाही. पण सर्वांना इंद्रिय दिलेली आहे, ज्ञान बुद्धी अहंकार सर्व दिलेलं आहे. मग आपणही त्याचा विचार केला पाहिजे की आपल्याला हे सर्व दिलेलं आहे, तर हे कसं आहे, कुठपर्यंत आहे, नित्य आहे का अनित्य आहे. हे आपल्याला जे प्राप्त झालेलं आहे ते कायमस्वरूपी तर नाही ना, ह्याला खंड पडणार आहे. हे या पृथ्वी तलावर दिसणारी गोष्ट कुठलीही, या चर्मचक्षुनी दिसणारी गोष्ट नैश्वर आहे, नाशिवंत आहे. आणि जे जे दृष्टीला पडतं आपल्या ते ते नैश्वर आहे. म्हणून जे जे दिसे ते ते नासे आणि पुनरपी दिसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हे अनेक प्रकारे राहाड गाडग्यासारखं हे चालू आहे. पण प्रत्येकाने एवढाच विचार केला पाहिजे की आपल्याला सर्व इंद्रिय सर्व ज्ञान देवाने दिलेलं आहे बरोबरीचं. कारण एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. केवढा नरदेहाचे नित्याने सच्चिदानंद पदवी घेणे एवढं देवाने आपल्याला देऊन सुद्धा जर विचार मनामध्ये नसतील, जर मोकळा वेळ असाच जर जात असेल तर मनुष्यादे येऊन हानी केली. म्हणून माणसाच्या देहामध्ये येऊन हानी जर होत असेल तर काही उपयोग नाही. ही मुक्त व्हायला जे झगडतायत रात्रंदिवस आम्हाला मुक्त काय मुक्तीचं फॅड आहे हो. अरे बंधनीचे नाही ठावे मुक्त कसं या म्हणावी. ज्याला बांधलेलाच नाही त्याला सोडण्याचं कारण काय? कोण आहे मुक्त, कोण आहे बंधनात? अहो, ज्या दिवशी नरदेह जन्माला आपण आलो त्या दिवशी मुक्त झालो. उपजल्या बालकाशी नाम नाही तयापाशी, ठेविल्या नावाशी हो दे तुटी. म्हणून मुक्तीची अवस्था आहे, ती कशी आहे ती मी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. नमस्कार.